बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर सर्व पक्षीयांकडून अनेक दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत। आधी वाल्मिक कराड हा भिवंडीवरून गुजरातला गेल्याची माहिती समोर आलेली होती। त्यानंतर आता तृप्ती देसाई यांनी देखील एक नवा दावा केलेला आहे। खंडणीच्या प्रकरणामध्ये पोलीस जेव्हा वाल्मिक कराडचा शोध घेत होते तेव्हा तो नाशिकच्या दिंडोरीमधील अण्णासाहेब मोरे म्हणजेच गुरुमाऊली यांच्या आश्रमात गेल्याचं तृप्ती देसाईंनी सांगितलं। 15 ते 16 डिसेंबर दरम्यान वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे त्या आश्रमात मुक्कामाला होते असा दावाच तृप्ती देसाईंनी केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। तर तृप्ती देसाईंच्या आरोपांनंतर नाशिकच्या स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांचे चिरंजीव आबासाहेब मोरेंनी आपली बाजू मांडली आहे। देसाईंचे आरोप आणि त्यांनी ते फेटाळून लावलेले आहेत। कराडसोबत आपला कोणताही संबंध नसल्याचं आबासाहेब मोरेंनी म्हटलेलं आहे। तर या विषयामध्ये पुढे जाण्याआधी दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रिया पाहूयात। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे जो आश्रम आहे तिथे 15 डिसेंबर आणि 16 डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे मुक्कामाला होते आणि 17 तारखेला ते जे आहेत ते त्या आश्रमातून निघालेले आहेत। खरं तर नाशिक जिल्हा हा बीड नगर याच्या जवळ आहे, महाराष्ट्रात आहे। एवढा गोंधळ सुरू होता तरी सुद्धा पोलिसांना हे आरोपी कसे सापडले नाहीत? दिंडोरीला जो आहे तो आश्रम आहे, आश्रमाचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये त्यांना का ठेवलं गेलं? त्यांना आश्रमामध्ये जर वास्तव्य दिलं गेलं असेल तर तिथले जे कोणी प्रमुख असतील त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे। जेव्हा वाल्मिक कराड पुण्यात सरेंडर करणार होता त्याच्या आधी 2 ते 3 दिवस आधी म्हणजे या जानेवारी 2025 ला सीआयडीचं पथक त्या आश्रमावर गेलेलं होतं। सीसीटीव्ही कॅमेरामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे तिथं दिसलेले आहेत, परंतु सीआयडीच्या पथकाने हे पुढे का सांगितलं नाही किंवा ते दर्शनासाठी आले होते असं दाखवलं गेलं का? हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, याचा तपास जो आहे तो गृहमंत्र्यांनी केला पाहिजे। या कालावधीमध्ये लाखो भाविक इथे येऊन जात राहतात, अनेक जण येतात। आता कोण येतो काय येतो त्याचं असं कुठे आपली त्याचं हे करत नाही। आलेल्या सगळ्या लोकांना येतात, दर्शन घेतात, जातात। आणि या संदर्भात आपले जी चौकशीची यंत्रणा आहे ती सुद्धा येऊन गेली आणि आम्ही त्यांना त्या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज पण दिले। त्याच्यात ते कदाचित त्यांना ते येताना आले गेले असं पण कुठल्याही मुक्काम व्यवस्था आणि व्हीआयपी ट्रीटमेंट याचं काही तसं कुठेही त्याचा संबंध नाही किंवा तसं कुठलेही झालेले नाही। हा येऊन गेले असतील, आता लाखो लोक येऊन जातात, येऊन गेले असतील ते। आता तुम्ही ज्यांचं नाव दुसऱ्यांचं नाव घेतले ते कोण? नाही विष्णू चाटे असं ते कोणी हे नव्हते त्यांच्याबरोबर असे कोणी। आणि आज महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील। दोघांचंही आपलं स्वागत। तृप्ती देसाईजी, तुमचा दावा नेमका काय सांगतो? या तारखा नेमक्या कुठल्या होत्या आणि कोण कोण आश्रमात गेल्याचा तुमचा दावा आहे? विशाल सर, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे 15 आणि 16 डिसेंबरला त्या आश्रमामध्ये दिंडोरीच्या आश्रमामध्ये मुक्कामाला होते। हे मी अजूनही ठाम सांगते, कारण आज आबासाहेब मोरेंची पत्रकार परिषद काय सांगतेय की 16 तारखेला ते जे आहेत ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाल्मिक कराड दिसतायत आणि वाल्मिक कराड जे आहेत ते तिथं दर्शनाला आले होते। एक व्यक्ती ज्याची चर्चा राज्यभर आहे, राज्यभर पोलीस त्याला शोधतायत, लोक रस्त्यावर उतरतायत, आक्रोश होतोय आणि तो माणूस दर्शनाला गर्दीमध्ये जाऊ शकतो? हे किती हास्यास्पद आहे। म्हणजे एका लहान मुलांना उत्तर देत आहेत का आबासाहेब मोरे? अहो, तुम्ही जबाबदारीने विधानं केली पाहिजेत। सीआयडीचं पथक आल्यानंतर वाल्मिक कराड जे आहेत ते त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेत आणि ते काही कुठल्या रांगेमध्ये दर्शनाला आलेले वगैरे अजिबातच दिसलेले नाहीत। त्यामुळे मला आपल्याला स्पष्ट सांगायचं आहे की विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड हे तिथं मुक्कामाला होते। जर मुक्कामाला होते असं सांगण्यात आलं तर नक्कीच यांना जे आहे ते गुन्ह्यामध्ये मदत करण्यासारखं आहे, त्या कटात सामील होण्यासारखं आहे। आणि म्हणूनच मोरे कुटुंबियांकडून फक्त टाळाटाळीची उत्तरं की 16 तारखेला सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाल्मिक कराड दिसलेला आहे, बाकीचं माहित नाही आणि आम्हाला काही दर्शनासाठी आलेलं माहित नाही। दर्शनासाठी आलेलं तुम्हाला जर माहित नसतं तर लाखो लोक तिथं जर दर्शनाला आले असतील तर त्या लोकांना तर वाल्मिक कराड दिसला असता, त्यांनी स्वतः पोलिसांच्या ताब्यात दिला असता, नाही तर तिथंच त्याला चांगला चोप दिला असता। ही उत्तरं जी काही आहेत ती सगळी पूर्णपणे चुकीची दिलेली आहेत। त्यामुळे मला वाटतं की सीआयडीने जो आहे तो डीव्हीआर ताब्यात घेतलेला आहे। वाल्मिक कराड त्याच्यामध्ये तो दर्शनाला आला होता का तिथं 2 दिवस मुक्कामाला आला
आला होता, आलेल्या दिवशी त्याचा कुठला शर्ट होता आणि जाताना कुठले कपडे आहेत, हे निश्चितच सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडे कॅमेरा बरोबर आहे. तपासात सत्य काय ते समोर येईलच. मात्र तृप्ती देसाई यांनी केलेला जो दावा आहे, रुपाली ठोंबरे पाटील या संदर्भात आता तुम्ही काय उत्तर देणार आहात? जे आश्रमात घडलं किंवा आश्रमात आल्याचा जो दावा करण्यात आलेला आहे, जर सीसीटीव्ही असेल त्याचा तपासही पुढच्या काळामध्ये होईल, मात्र जे आश्रमात घडतंय ते पोलिसांना कळत नसावं? एक लक्षात घ्या, बीडचे जे सरपंच देशमुखांची हत्या झाली त्याचा सर्व तपास सीआयडी, एसआयटी, न्यायालयीन चौकशी या सगळ्या स्थापन केलेल्या आहेत. तपास यंत्रणा कसून तपास करत आहे. त्यातले आरोपी फरार होते, त्यांना शरण येण्यास पोलिसांनी बरोबर जेरीस केलं, ते हजर झाले. त्याच्यामुळे आता नवीन जो हा काही प्रत्येक जण जे उठतोय की बाबा आता हा नवीन आश्रमाचा विषय निघाला, तर मी त्या आश्रमाचे जे आहेत व्यवस्थापन मोरे त्यांची ती प्रेस बघितली. तिथेही आपली सीआयडी गेलेली होती. तिथे त्यांनी तो डीव्हीआर जप्त केलेला आहे आणि हा सगळा डीव्हीआर जप्त घेतला. त्याच्यामध्ये काय सापडलं काय नाही, हा पोलीस रिपोर्ट जो असतो, जेव्हा आरोपीला आपण पहिल्यांदा हजर करतो किंवा प्रत्येक पोलीस कोठडीला हजर करतो, त्याच्यामध्ये येत असतो. त्यामुळे मला एवढंच सांगायचंय की न्यायालयीन प्रविष्ट असताना आपण कोणतरी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहोत आणि आपण ठीक आहे, आरोप होऊ द्या, आरोप त्यांनी केले, त्यांनी सीआयडी कडे दिले, तिथनं सीआयडी त्याच्यावर तपास करणार आणि जो काही तपास आहे तो कोर्टासमोर सादर करणार. परंतु हे असंच आहे आणि हे असंच आहे या म्हणण्याला खरंच सांगते काही कायद्यांनी पण अर्थ नसतो. हे फक्त टीव्हीवर ठीक आहे की बाबा आरोप केल्यानंतर समोरचं प्रत्युत्तर देतोय, त्यांचं स्टेटमेंट घेतलं असेल. आता लाखो भक्त आल्यानंतर भक्तगण तिथं दर्शन घेताना कुठलाही आरोपी हा खुलेआम तर दर्शन घेणार नाही, काही ना काही त्याच्यामध्ये वेगळी ऍक्टिव्हिटी करून तो घेणार. बरं, पूर्ण डीव्हीआर सीआयडीने जप्त केलेला आहे, त्यामुळे सगळे जे काही पुरावे आहेत कोर्टाच्या दृष्टीने महत्वाचे ते सीआयडी कडे आहेत ना. त्यामुळे आश्रमामध्ये जसं काय तो आश्रम त्या कराडचाच आहे का त्या काय तो चाटेचा आहे असं होत नाही ना. याच्यामध्ये ज्यांनी मदत केली किंवा जे तपासात दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई होणार. परंतु यांनाच आरोपी करा, यांना करू नका, तर त्या गोष्टीला काही अर्थ नाही. आरोप होत असतात, तक्रारी येत असतात, तपास यंत्रणा ती तक्रार तपासून बघत असते आणि मगच पुढची त्याला जर खरंच पुरावे असतील आणि त्याच्यात ते प्राथमिक दर्शनी दोषी आढळले असतील तर त्यांच्यावर कारवाई करते, नाहीत अन्यथा करत नाही. स्टेटमेंट घेतात त्यांची आणि ती स्टेटमेंट चार्जशीटच्या वेळेला कोर्टासमोर प्रत्येक वेळी पोलीस रिपोर्ट मध्ये हजर करत असतात. बरोबर आहे रुपालीताई, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. मात्र तृप्ती देसाई जो यावेळेला दावा करतायत आणि काही पुरावे त्या ठिकाणी असल्याचा देखील आपण उल्लेख करताना दिसताय. तातडीनं त्याच वेळेला कारवाई झाली असती, त्याच वेळेला जर ही सगळी माहिती दिली असती तर मात्र तपासाला वेग आला असता असं वाटतं का? अहो, आश्रमामध्ये त्यांना कळलं तर पाहिजे ना, एवढं कोण गुन्हेगार येऊन. नक्कीच रुपालीताई, आपल्याकडे येण्याआधी तृप्ती देसाईंसाठी हा प्रश्न होता. अच्छा, ओके. हा, मी सगळ्यात पहिला आपल्याला हे सांगेन की आश्रमामध्ये जरी गर्दी असली तरी वाल्मिक कराडला लपवणं हाच उद्देश होता. आणि न्यायालयीन प्रक्रियेचं मला रुपाली ठोंबरेंनी सांगायची गरज नाहीये. अनेक न्यायप्रविष्ट प्रक्रियांमध्ये सुद्धा अनेक स्टेटमेंट त्यांचे आलेले आहेत. यांच्या फार्म हाऊसवर गजानन मारणे फरार होते तेव्हा सापडलेले आहेत. त्यांनी सांगितलं की काहीतरी वकिलांचा सल्ला घ्यायला आले, ते वेगळी गोष्ट असेल. त्यामुळे त्यांनी आम्हाला त्या गोष्टीची जे काही असेल ते, मला जास्त काही शानपणा इथं नाही शिकवायचा. ज्या गोष्टी माझ्याकडे पुराव्यासहित आलेल्या आहेत त्या मी तिथं मांडलेल्या आहेत. आश्रमामध्ये 15 आणि 16 तारखेला गुंड लोक तुमच्या फार्म हाऊसवर सापडलेली आहेत, गुंड लोक तुमच्या फार्म हाऊसवर सापडलेली आहेत. त्यामुळे तुम्ही मला सांगायची ती गरज नाही की न्यायप्रविष्ट बाबींमध्ये काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं हे तुम्ही मला शिकवायची इथं गरज नाहीये. मी वाल्मिक कराडच्या या प्रकरणामध्ये सांगत नाही, आपली वाल्मिक कराडच्या तुम्ही वकील नाहीत, आमच्या ज्या कायदेशीर चालू आहेत न्यायप्रविष्ट बाबी त्याच्यामध्ये हे बघा, पोलिसांना मदत करण्याच्या उद्देशाने ठीक आहे, काही अडचण नाही. तुमच्याकडे जे आहे ना, तुम्ही न्यायप्रविष्ट बाबतीतलं मला जेव्हा सांगितलं तेव्हा पोलिसांना मदत करण्याचा उद्देश जो आहे तो आमचा आहे. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, ते न्यायप्रविष्ट आहेत.
आणि तुम्हाला कायदेशीर सांगण्याचं हो, मला भरपूर केस गरजच चालू आहेत, नाहीये. भरपूर केस चालू आहेत, मी त्याच्याबद्दल तुम्हाला काही नाहीये. मीडियाला सांगितलं. नाही तुम्ही मला तुम्हाला नका काय सांगू न्यायप्रविष्ट सांगायचंय? बाबतीत काय त्यांना बोलायचं त्यांना किंवा काय नाही. सांगायचंय? आमचा उद्देश हाच आहे त्यांना की वाल्मिक अक्कल नाही, कराड त्यांना काय तुम्ही सांगायचंय? वाल्मिक कराडची बाजू घेताय का? आणि आम्ही आहोत तुम्ही ना वाल्मिक वकील. कराडची बाजू घेताय का? वाल्मिक कराडची बाजू कुणाची घेताय का? बाजू घ्यायची, कुणाची? आम्ही तुम्ही आहोत राष्ट्रवादीत वकील. असल्यामुळे वाल्मिक कराडची तुम्ही बाजू म्हणजे घेताय मग का? कोणी आरोपी होत नाही आणि गुन्हेगार तुम्ही वाल्मिक कराडची बाजू घेताय का एवढंच सांगा. तुम्ही नाही सांगू तुम्ही शकत. चर्चा जी काही डायव्हर्ट करताय तू- याच्यामध्ये ऐका, मला तुम्ही स्पष्ट जी सांगायचं विषय आहे काढला ना, की तुम्ही याच्यामध्ये विषय काढला, एसआयटीला ते आमच्या कामावर पोलीस वकील कोठडी आहेत, तुम्ही घेतलेली वकील आहे आहेत का? आणि तुम्ही एसआयटी वकील मध्ये आहेत जी का? पोलीस कोठडी तुमचा नवरा त्यांना वकील मिळालेली आहे. आहे. तुमच्यावर अॅट्रॉसिटी का दाखल नाही झाली मी होती? वकील नाहीये, तुम्ही फार अतिशहाण्या वकील आहे मला चांगलंच माहिती आहे. आणि तू मध्यंतरीच ते कळालं आम्हाला काही गोष्टींमध्ये, खंडणीखोर. परंतु मला आपल्याला स्पष्ट तू सांगायचं आहे अत्यंत की खंडणीखोर. पैसे घेण्याची. खंडणीखोर कोण आहे आपण मुद्द्याकडे पुन्हा एकदा वळूयात. कोण आहे आणि कोण नाही हे लोकांना तृप्तीजी, म्हणजे मला वाटतं की तृप्तीजी, तुम्ही आपला अशा दावा पद्धतीच्या ज्या काही चुकीच्या आणि कारवाई त्या करताय, संदर्भामध्ये आपण बोलूयात की तुम्ही वाल्मिक वकील कराड त्या करता, ठिकाणी काही होते का आणि त्यांच्याबरोबर तुम्ही इतरही वकील लोक करता, आलेले तुम्ही होते मला का? खंडणी पर्सनल वगैरे एकमेकांबद्दल तुम्ही बोलण्यासाठीचं हे व्यासपीठ नाही. आजच्या मुद्द्यावरती आपण पुन्हा एकदा येऊयात. तृप्तीजी, प्रश्नच नाहीये. त्या जेव्हा न्यायप्रविष्ट बाबी सांगतात हा. तेव्हा न्यायप्रविष्ट बाबींमध्ये अनेक गोष्टींमध्ये त्या बोललेल्या आहेत. याच्यामध्ये एसआयटीने पोलीस कस्टडी घेतलेली आहे हा. आणि पोलीस कस्टडीचा उद्देशच हा असतो की आरोपीचे लोकेशन तपासायचे आहेत आणि लोकेशन तपासताना काही गोष्टी जेव्हा आम्हाला कळाल्या हा. की किती तारखेला वाल्मिक कराड कुठे होता, कुठल्या आश्रमात होता, याचे पुरावे जे आहेत ते सीआयडी कडे आलेले आहेत. मग ते का लपवले गेले किंवा तिथून त्याला ताब्यात का घेतलं गेलं नाही? तिथं असताना जर माहित होतं तर त्याला सरेंडर करण्यापर्यंत का मदत केली गेली? मला वाटतं की याच्यामध्ये तातडीनं त्यावेळेला नाही, जर ताब्यात मदत घेणं केली गरजेचं गेली असेल होतं. तर तुमचा अण्णासाहेब रोख नेमका मुंडेंचा कुणाकडे आहे, मग तृप्ती देसाई? नाही, माझा नेमका रोख हाच आहे की वाल्मिक कराड सारखा खंडणी मधला जो आरोपी आहे किंवा त्यांच्यावर संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातले आरोप आहेत, मोक्कासारखी कारवाई आहे, तर अण्णासाहेब मोरेंसारखं जे काही आध्यात्मिक क्षेत्रातलं नाव आहे त्यांनी त्यांच्या आश्रमात वास्तव्य द्यायला नको पाहिजे होतं. कारण एखादा आरोपी जेव्हा फरार असतो त्याला आपण वास्तव्य देणं किंवा त्याला आश्रय देणं म्हणजे त्याला गुन्ह्यात मदत करण्यासारखं आहे, त्या कटात सामील होण्यासारखं आहे. त्यामुळे मी पोलिसांना हीच मागणी करते एसआयटीच्या अधिकाऱ्यांना की जो डीव्हीआर जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये तो दर्शनाला आलेला आहे का 2 दिवस वास्तव्यास राहिलेला आहे याचं तपासणी जी आहे ती करावी. आणि हा जो व्हिडिओ आहे तो लोकांना, आम्हाला जी काही माहिती कळालेली आहे खात्रीला आहे की तो मुक्कामालाच होता, त्यामुळे तपास झाल्यानंतर हा व्हिडिओ सीआयडीने जो आहे तो सार्वजनिक केला पाहिजे. बरोबर आहे, सार्वजनिक व्हायला हवा असं तुमची मागणी आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांना मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की वाल्मिक कराड, फक्त जरा सविस्तर बोलायला थोडा वेळ द्या. नक्कीच मी आपल्याला पूर्ण वेळ देतो रुपालीताई, फक्त माझा प्रश्न एवढाच आहे की वाल्मिक कराड यांच्याबाबत एक दावा केला जातो की राष्ट्रवादीचे जवळचे असलेले आणि त्याचबरोबर धनंजय मुंडेंच्या अगदी जवळचे असलेले, असा सातत्यानं हा आरोप होताना दिसतो आणि त्यामुळेच जर असलेले पुरावे सार्वजनिक करावे असं तृप्ती देसाई म्हणत असतील तर ते होताना दिसून येईल का? आणि त्यामुळेच कुठेतरी मदत करण्यात आली अशा दाव्यालाही पुष्टी मिळते का? रुपालीजी, ऐका, वाल्मिक कराड हे बीड मधले काय नगरसेवक होते का नगराध्यक्ष होते, त्याच्यानंतर ते धनंजय मुंडेंच्या जवळचे आहेत नाहीयेत हा सगळा महाराष्ट्र बघतोय आणि बीड मधल्या लोकांना माहिती. मुळामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ज्या काही गुन्हेगाराच्या बाजूने जसा तपास होतो त्याच पद्धतीने तो तपास होणार आहे. आता सार्वजनिक करा म्हणजे पोलिसांना तो राईट्सच नसतो की सर्वसामान्यांच्या समोर येऊन या सगळ्या गोष्टी सांगायच्या, ते कोर्टासमोर सांगत असतात. मुद्दा एक. त्याच्यानंतर मी मीडियावर कायदेशीर प्रक्रियेमध्ये मी बोलू शकत नाही, तो पेंडिंग आहे सांगितलं. कुणाला काय बोलायचं त्यांनी त्यांचं बोलावं ठरावं. त्याच्यानंतर तृप्ती देसाईंनी जे गजानन मारणेंचं सांगितलं तर गजानन मारणेंवर केस दाखल झाल्यानंतर ते वकिलाकडे येत असताना ऑब्विसली मी आणि माझे मिस्टर वकील असल्यामुळे आमची क्रिमिनल प्रॅक्टिस आहे, आमच्याकडे गुन्हेगार येत असतात. पोलिसांना तपास लागल्यावर त्यांनी आमच्याकडे यायच्या आधीच जर ताब्यात घेतलं तर तृप्ती देसाईंना तेवढं पोटात दुखायचं काम नाही. दुसरा मुद्दा आता माझा ऐका, आश्रमाबद्दल तृप्ती देसाई बोलतायत. तृप्ती देसाईच्या वडिलांचा स्वतः आश्रम आहे आणि त्यातनं ते खुन्नस काढतायत आणि ते समाजसेविका म्हणून वागत असताना सुपारी घेऊन वाजवण्याची कामं आहेत ती त्यांनी बिनधास्त करावी, कोणी घाबरत नाही. आणि तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट, त्यांच्यावर आणि त्यांच्या आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आहोत. तेव्हा अॅट्रॉसिटीचे पुरावे
आहेच ना, तो टीव्हीलाही होता. सर्वसामान्य कार्यकर्ती म्हणून मी जेव्हा काम करते, कुठल्याही पक्षात नाही, म्हणून तुमच्या जर पोटात दुखत असेल आणि तुम्ही वाल्मिक कराडच्या बाजूने असाल आणि वाल्मिक कराडचं ठिकाण सांगितलंय म्हणून तुम्हाला जर त्रास होत असेल तर त्याचा मी काही करू शकत नाही. मला वाटतंय की वाल्मिक कराडचं जे लोकेशन आहे याच्यामध्ये अण्णासाहेब मोरे असतील, आबासाहेब मोरे असतील, या सगळ्यांचे सीडीआर काढावेत. 14 तारीख ते 18 तारखेपर्यंत त्यांचं काय संभाषण झालं, वाल्मिक कराडच्या फॅमिलीतून त्यांना काही फोन आले होते का, त्या संदर्भात त्यांना तिथं जे काही मुक्कामाला ठेवलं गेलं त्या संदर्भात काही चर्चा झालेली होती का. मला वाटतं की नाही, मी वकील नाहीये, पण तुम्ही वकील असून तुम्ही वकिलासारखं बोलत नाहीये, मुद्दे तुम्ही वेगळेच नेत आहे. त्याच्यामुळे मला वाटतंय की ज्या काही गोष्टी आहेत त्या वाल्मिक कराडच्या संदर्भामध्ये ज्या आहेत त्या पुढे मार्गी लागणं गरजेचं आहे. संतोष देशमुखांची हत्या ही निर्गुणपणे झालेली आहे, इतक्या निर्गुणपणे झालेली आहे की त्याच्यामध्ये आता असे जर काही पुरावे आणि तिथल्या आश्रमातल्याच काही लोकांनी जर मला येऊन सांगितलेलं असेल तर मला वाटतं की या तर गोष्टी आहेत. काही लैंगिक शोषणाच्या तक्रारी सुद्धा माझ्याकडे आलेल्या आहेत, ज्या मी काही दिवसांनी घेणार आहे याच्या समोर. मला वाटते की याच्यामध्ये तातडीनं SITने जो आहे तो तपास केला पाहिजे आणि हास्यास्पद जे काही खंडन केलेलं आहे आश्रमाकडून, तर मला वाटते की आश्रमातून जे सांगितलेलं आहे की ते फक्त दर्शनाला आलेले होते, फरार असताना एखादा आरोपी हा खुलेआम दर्शनाला येऊ शकत नाही. हजारोंची जर गर्दी असेल तर त्या हजारोंच्या गर्दीमध्ये तो येऊ शकत नाही. आला तर लोक त्याला ओळखतील, लोकांनी त्याला ताब्यात दिलं असतं, जे घडलेलं नाहीये. पोलिसांना जर काही गोष्टी सापडल्या तर पोलिसांनी त्याला ताब्यात का घेतलं नाही. बरोबर आहे तृप्ती देसाईजी, तुमचं म्हणणं की पुरावे असतानाही पोलिसांनी ताब्यात घेतलं नाही. तिकडं रुपाली ठोंबरे पाटील ताई यांचं देखील म्हणणं आहे की जे काय घडतंय त्याचा योग्य रीतीने तपास होईल आणि सत्य महाराष्ट्राच्या समोर येईल. वेळोवेळी या प्रकरणासंदर्भातले अनेक मुद्देही समोर येतील, या संदर्भातल्या चर्चाही अशा सुरू राहतील. मात्र तुर्तास या विषयासंदर्भातली वेळ आपली संपत आलेली आहे. त्यामुळे धन्यवाद तृप्ती देसाईजी आणि रुपाली ठोंबरे पाटीलजी, तुम्ही या चर्चासत्रात आमच्या सोबत जोडला गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.